हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. तर आत्ता आपण बघत असाल की रात्रीचे 1 वाजलेत आणि आता मी फर्स्ट लॉट करायला घेते, ज्यामध्ये मी जॉग्रफी ऑप्शनलमधील महासागरातील पाण्याची हालचाल हा टॉपिक कंप्लीट करणार आहे. तर चला कंप्लीट करूया. ॲक्च्युली माझा फर्स्ट लॉट ना सकाळी 4चा असतो, पण माहीत नाही आज अचानक रात्री जाग आली. मग म्हटलं आता जाग आलीच आहे तर अभ्यास करून घेऊयात. तर हा टॉपिक कंप्लीट करायला मला रात्रीचे 3 वाजले आणि मी नंतर झोपून गेली. सकाळी मला 6:30च्या आसपास जाग आली होती. तर रेडी वगैरे होऊन पूजेचं ताट केलं, कारण आज श्रावणी सोमवार आणि रक्षाबंधन दोन्ही आहे. मी दरवर्षी शंकराला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राखी बांधते, पण मला दरवर्षी माझी मम्मी राखी बांधते, पण या रक्षाबंधनाला मम्मी राखी बांधायला नाही आहे, कारण ती गावी गेली आहे. असो, मग मी सकाळी माझ्यासाठी दूध वगैरे घेतलं, कारण आज उपवास होता. तर आत्ता वाजलेत 8 आणि मी आता सेकंड स्लॉट करायला घेते, जो की आहे पॉलिटीचा. ओके, तर प्रकरण 4 राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये आणि सोबतच नोटसुद्धा काढणार आहे, कारण या प्रकरणाच्या 3 रीडिंग माझ्या आधीच झाल्यात. चला तर मग कंप्लीट करूयात. वाजलेत 12 आणि आता मला प्रचंड भूक लागली आहे, तर मी माझ्यासाठी खिचडी बनवते आहे. तर लंच झाल्यानंतर 1 वाजता मी थर्ड स्लॉट करायला घेते, जो की असतो इंटरनॅशनल रिलेशनचा. चला तर मग कंप्लीट करूया.
3च्या आसपास माझा 3रा स्लॉटसुद्धा कंप्लीट झाला होता. मग 1 तासाचा ब्रेक घेऊन थोडीफार एडिटिंग वगैरे करून मी पुन्हा 4 वाजता इंडियन पॉलिटीची रिव्हिजन करायला घेते. तर तेव्हा मी चॅप्टर 1पासूनच सुरुवात करते. कारण कसं आहे ना, एखाद्या दिवशी आपण नवीन चॅप्टर करतो, मग आपल्याला तो चॅप्टर लक्षात असतो, पण मागचा चॅप्टर आपण विसरून गेलेलो असतो. त्यामुळे मी नेहमी असंच करते. ज्या दिवशी एखादा नवीन चॅप्टर कंप्लीट केलेला असतो ना, त्या दिवशी मागचे सगळे चॅप्टर एकदा वाचून काढते, जेणेकरून मागचं आपल्याला सगळं काही लक्षात राहतं. तर माझी रिव्हिजन जवळजवळ 3 तास चालते. तर आजच्या ब्लॉगमध्ये बस इतकंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.